नमस्कार, मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी. वास्तव मराठीच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील दूध भेसळ या विषयावर पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत. दूध भेसळ हा मुद्दा पुणे जिल्ह्यातून सुरू झाला असला तरी पूर्ण राज्यभर त्याचे पडसाद उमटत आहेत असं म्हणायला हरकत नाही. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये दूध भेसळखोरांवर कारवाई होते आणि या कारवाईबाबत राज्याच्या अन्न व प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांचे प्रथमतः आभार आणि त्यांचे आभार व्यक्त यासाठी करायचे आहेत की या अन्न व भेसळ प्रशासनाचं काम काय असतं आणि या कामातून ते सर्वसामान्याला कसा न्याय देऊ शकतात. सर्वसामान्याचं आरोग्य व्यवस्थित राहावं म्हणून आरोग्य विभागाची काय जबाबदारी असते, अन्न व भेसळ विभागाची काय जबाबदारी असते ते तुकाराम मुंडे यांनी दाखवून दिलेलं आहे. आज विधानसभेतही तुकाराम मुंडे यांच्याच नावाचा जयघोष होता. कुठेही तुम्ही गावागावात जाल, चौकात जाल किंवा शहराच्या पानटपरीवर जाल किंवा मेडिकलमध्ये जाल, अगदी तुम्ही दूध घ्यायला गेले तरी तुम्हाला तिथं फक्त तुकाराम मुंडे यांचीच चर्चा ऐकायला भेटेल. आणि हे का घडतंय तर त्यांनी प्रामुख्याने गुटखा असेल, इतर मेडिकल क्षेत्र असेल यांच्यावर तर कारवाई केलीच, मात्र त्यांनी दूध भेसळीचं रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. आणि हे उद्ध्वस्त रॅकेट झाल्यामुळं सर्वसामान्याच्या जीवनाशी त्यांनी एक नाळ जोडलेली आहे, नाळ जोडून घेतलेली आहे. आज कोणालाही वाटतं की आपल्या घरात येणारं अन्न हे शुद्ध असलं पाहिजे, आपण पितो ते पाणी शुद्ध असलं पाहिजे, याच्यासाठी आपण आटापिटा करत असतो. मात्र लहान मुलाला, अगदी 1 दिवसाच्या मुलापासून तर अगदी बिछाण्यावर पडलेल्या वृद्धापर्यंत प्रत्येकाला रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून, शरीराला प्रोटीन्स मिळावे म्हणून ज्या दुधाचा वापर केला जातो त्या दुधामध्येच मोठ्या प्रमाणात भेसळ होती. आणि ती थोडी ना थिडकी नव्हती, तर एका दिवसात तब्बल 20 लाख लिटर दूध महाराष्ट्रामध्ये भेसळ करून बनवलं जात होतं. कारण अन्न व प्रशासन विभागाने तुकाराम मुंडेंनी जेव्हा कारवाई सुरू केली तर एका दिवसात तब्बल 20 लाख लिटर दूध कमी झालेलं आहे. एकूण दुधाच्या 25% दूध जर भेसळ केलेलं होतं तर प्रत्येकाच्या आरोग्यामध्ये या भेसळीच्या दुधाने प्रवेश केलेला आहे आणि प्रत्येकाच्या आरोग्यावर शुगर असेल, BP असेल, थायरॉईड असेल किंवा कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला हे दूध कारणीभूत ठरतंय का, असा प्रश्न निर्माण होतोय. आज मात्र राज्याचा विचार करता राज्याच्या विधिमंडळामध्ये प्रामुख्याने दिवस गाजला तो दूध भेसळीने. दुग्धजन्य पदार्थांमध्येही भेसळ असल्याची काही प्रकरणं विधानसभेत आमदारांनी मांडली आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला, बळीराजाला आणि प्रत्येक ग्राहकाला एक आशा निर्माण झाली की त्यांना पुढच्या काळात तरी भेसळमुक्त दूध किंवा स्वच्छ ताजे असे दूध सेवन करायला भेटेल आणि त्यांचं आरोग्य यापुढे तरी सदृढ राहील. आजचा दिवस जर पाहिला तर विधिमंडळामध्ये विरोधी पक्षापेक्षा सत्ताधारी आमदारांनीच दूध भेसळ प्रकरणावर जोरदार आवाज उठवला. त्याच्यामध्ये प्रामुख्याने सुरेश धस असतील, योगेश टिळेकर असतील, आमदार गोपीचंद पडळकर असतील, आमदार प्रकाश सोळंके असतील, आमदार विक्रम पाचपुते असतील, या सारी बाकावर बसणाऱ्या आमदारांनी दूध भेसळीविरुद्ध एक प्रखर भूमिका मांडली. त्याचबरोबर विरोधी पक्षातील जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत आवाज उठवला. इतर कोणते आमदार असे मोठ्या प्रमाणात आवाज उठवताना दिसले नाहीत आणि लोकांना अपेक्षा होती की सत्ताधारी आमदारांपेक्षा विरोधी आमदार या प्रकरणाला चांगले उचलून धरतील. मात्र विरोधी आमदारांनी या दूध भेसळ प्रकरणाकडे दुर्लक्ष केलंय का आणि सरकारने दूध भेसळ रोखण्यासाठी तुकाराम मुंडे यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे का, असा प्रश्न निर्माण होतोय. आज विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ग्वाही दिली की तुकाराम मुंडे जे कारवाई करतायत त्यांच्या कारवाईमध्ये कोणताही अडथळा येणार नाही, त्यांच्याबरोबर सरकार आहे. त्यामुळं दूध भेसळीचं प्रकरण आता तरी तडीत जाईल आणि दूध भेसळखोरांना कठोराशी शिक्षा होईल असं वाटतंय. मात्र अन्न व औषध प्रशासनाचे जे कायदे आहेत या कायद्यातील पळवाटा शोधल्या जात आहेत. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तेच म्हटलं होतं की कायद्यातील पळवाटा शोधल्या जातील आणि या आरोपींना सोडवलं जाईल. मंचर येथील गुन्ह्यामध्ये असाच एक आरोपी आहे ज्या आरोपीच्या वकिलाने काल न्यायालयामध्ये बाहेर आल्यानंतर माध्यमाशी संवाद साधताना आपल्या
आरोपीची बाजू मांडताना सांगितलं की आमच्या आरोपीला चुकीच्या पद्धतीने अटक केलंय, त्याचा हा रोल आहे, त्याचा तो रोल आहे, तो हे करतोय, तो ते करतोय, अशा पद्धतीनं सांगून कायद्याची पळवाट शोधून या आरोपींना कसं सोडवलं जाणार याची झलक दिसलेली आहे। आणि गुन्हा मंचर पोलीस स्टेशनला दूध भेसळी संदर्भात दाखल झाला आणि जो महाराष्ट्रभर गाजतोय त्या गुन्ह्यातील आरोपींच्या रिमांडसाठी आज मी या ठिकाणी आरोपी नंबर 2 हेमंत टेके याच्या वतीनं या मेहरबान कोर्टामध्ये हजर झालो होतो। हेमंत टेके याचा पोलिसांनी आजच्या रिमांड रिपोर्टमध्ये पोलीस कस्टडी मागितलेलीच नव्हती, मॅजिस्ट्रेट कस्टडीच मागितलेली होती। परंतु आज मेहरबान कोर्टापुढे युक्तिवाद करताना मी मुद्दाम आपल्या बघू शकतो की आपल्या म्हणण्याप्रमाणे किंवा प्रेक्षकांना जे वाटते त्याप्रमाणे गुन्हा हा गंभीर आहे, त्याबद्दल दुमत नाही। परंतु जे अन्न भेसळ अधिकारी आहेत ते स्वतःला हिरो करण्याच्या नादामध्ये चुकीच्या पद्धतीनं गुन्हा दाखल करतायत। कारण यामध्ये जो फिर्यादी आहे ते अन्न भेसळ अधिकारी आहे आणि त्यांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे तो टिकणारा नाही, हे फक्त लोकांची करमणूक आहे आणि कव्हरेज मिळणार आहे। कारण अशाच प्रकारचा गुन्हा श्रीगोंदा पोलीस स्टेशनला अन्न भेसळ खात्याने दाखल केला होता, त्याही गुन्ह्यामध्ये हेमंत टेके यांना आरोपी केलं होतं। त्या गुन्ह्याच्या विरोधात आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये अपिलात गेलो आणि क्वॅशिंग प्रोसिडिंग दाखल केलं आणि त्यामध्ये मेहरबान हायकोर्टाने झालेली कारवाई ही चुकीची आहे आणि झालेला FIR हा चुकीचा आहे म्हणून तो FIR क्वॅश केला होता आणि त्या FIR बद्दल आणि मेहरबान हायकोर्टाच्या निकालाची प्रत ह्या अन्न भेसळ अधिकाऱ्यांना दिल्यानंतरही त्यांनी या आरोपी विरुद्ध हा अशा प्रकारचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामुळं ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट सुद्धा होऊ शकतं आणि ते प्रोसिडिंग आम्ही निश्चित दाखल करणार आहे। गुन्हा दाखल आरोपी 26 पकडले 13च मधीलही 7 आरोपींना पोलिसांनी पोलीस कस्टडी मागितलेली नाही। नंबर 215/2026 मंचर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला या दूध अडल्ट्रेशनच्या रिलेटेड CR मध्ये आज PCR संपल्याच्या नंतर पहिला PCR संपल्यानंतर मेहरबान न्यायालयापुढे आरोपींना आणण्यात आलं होतं। या संदर्भामध्ये आधी वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काही आरोपींना पोलिसांनी स्वतःहून मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये कमिट करण्यासाठी रिक्वेस्ट केली होती। उरलेले जे आरोपी आहेत त्या आरोपींच्या संदर्भामध्ये पोलीस कस्टडी पुन्हा डिमांड करण्यात आलेली होती व त्या अनुषंगाने मेहरबान न्यायालयाने 13 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। आणि पोलीस कस्टडी मागितली नसल्यामुळे हा तपास पूर्ण झालाय का, की हा तपास अपूर्ण असतानाच काही ठराविक आरोपींवरच लक्ष केंद्रित करण्याची पोलिसांची भूमिका आहे का, किंवा पोलीस अन्न व औषध प्रशासन विभागांच्या बरोबरीने तपास करून याला न्याय देतील का, किंवा या भेसळखोरांचा पोलिसांवर दबाव आहे का, अशी शंका सर्वसामान्य बोलून दाखवत आहे। आणि या शंकेला वाव काय आहे, तर आज विधिमंडळामध्ये विधानसभेत बोलताना माजी अर्थमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी पोलिसांच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित केलेल्या आहेत। त्यांनी पोलिसांवर तर थेट आरोपच केलेला आहे। त्यांच्या म्हणण्या पण अध्यक्ष महोदय फक्त 500 रुपयासाठी 9 पोलिसांना निलंबित करण्याची पाळी आली। 500 रुपयाच्या ऑनलाईन गेमिंग फसवणुकीची तक्रार नागपूर पोलिसांकडे येते। वरिष्ठांच्या परवानगीशिवाय 2 पथकं तातडीने पुणे आणि मुंबईला रवाना होतात। पुण्यात गेलेल्या पथकाला अचानक चुकून 250 कोटीचं क्रिकेट बेटिंगचं रॅकेट हातात येतं। मुख्य बुकी पोलिसांच्या हाती लागतो। पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोट्यावधी रुपयाच्या बदल्यात त्या बुकीसोबत तडजोड करून त्याला सोडून देतात आणि नागपुरात परतल्यानंतर या बेकायदेशीर पैशाच्या वाटणीवरून याच पोलिसांची जे गेलेले होते त्यांची वादावादी होते। हा गैरप्रकार पोलीस आयुक्तांना कळतो आणि मग पोलीस आयुक्त 9 पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीनं निलंबित करतात 500 रुपयासाठी अध्यक्ष महोदय। आणि म्हणून अध्यक्ष महोदय या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये सरकारला या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेण्याची गरज आहे। माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की या गुन्ह्यात सहभागी असलेल्या पोलिसांवर तात्काळ कारवाई करायला पाहिजे। पण आता कुंपणच शेत खाते असं आता लोक म्हणायला लागले आहेत। लोकांचा पोलिसांच्यावरचा विश्वास अत्यंत कमी झालेला आहे।
पोलिसच पोलीस स्टेशनला गेल्यावर केस घेत नाहीत, सेटल करायचा स्वतःच प्रयत्न करतात. इतके मी स्वतः फोटो पाठवले, टेबलवर पत्ते 3 पत्ती खेळायचं चालू आहे, तिथले फोटो पाठवले. पोलिसांनी तिथं जाऊन त्यांचं सगळं बाजूला केलं आणि फोटो काढून मला उलटे पाठवले. तिथं काहीच नाही साहेब, फोटो तिथलेच निघालेले आहेत, तिथून काढून आणलेले आहेत, आमच्या माणसांनी आणलेले आहेत. पण पोलिसांना ह्या सगळ्या हप्तेखोरीतून वाचवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी करायला पाहिजे, राज्याच्या गृहमंत्र्यांनी केलं पाहिजे. सगळीकडे हप्तेखोरी चालू आहे. त्यानुसार पोलीस सेटलमेंट करतात, पोलीस गुन्ह्याचा तपास करत नाही. पोलिसांची भूमिका पूर्ण राज्यभर संशयास्पद आहे. त्यांनी त्यासाठी उदाहरणं दिली. मुख्यमंत्र्यांच्या नागपूरचं उदाहरण दिलं, त्यांनी पुण्यामधील उदाहरण दिलं, त्यांनी त्यांच्या मतदारसंघातीलही उदाहरण दिलं. अनेक उदाहरणं देत गृह विभागाचं किंवा पोलिसांचं या कायदा व सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे एका बाजूला तुकाराम मुंढे धडक कारवाई करून या दूध भेसळखोरांच्या मुसक्या आवळण्यामध्ये व्यस्त आहेत. त्याच्यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीनं या भेसळखोरांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग स्वीकारत असताना मात्र अन्न व औषध प्रशासनाने गुन्हा दाखल केल्यानंतर त्या गुन्ह्याचा तपास करण्याची जबाबदारी ज्या पोलिसांवर आहे, त्याच पोलिसांवर आज जयंत पाटील यांनी शंका उपस्थित केल्याने दूध भेसळखोरांवर कारवाई कितपत होईल याच्याबाबतही शंका निर्माण होऊ लागलेली आहे. मात्र जनतेचा रेटा, ग्राहकांचा रेटा उभा राहील आणि हे भेसळखोर जेलमध्ये जाईल आणि रोज तो ओकून आपल्या गाईला चारा देऊन, रतीब देऊन तिचं पालनपोषण करणाऱ्या बळीराजाला मात्र अपेक्षा आहे की तिकडं काही हो, तुकाराम मुंढे साहेब कारवाई करतायत आणि त्या कारवाईमधून हे सर्व भेसळखोर आतमध्ये जातील. हे जे दररोज 20 लाख लिटर बोगस दूध तयार होत होतं ते गायब होईल आणि आमच्या दुधाला बाजार वाढेल. आम्ही आणखी गाई म्हशी घेऊ आणि आणखी दूध उत्पादन करून आमच्या कुटुंबाला हातभार लावू अशी अपेक्षा व्यक्त करतायत. नक्की तसं काही होईल का? कारण बोलण्याची वेगळी पद्धत असते, सांगण्याची वेगळी पद्धत असते, त्याच्यामागं राजकारण वेगळं असतं. याच्यात भेसळीमध्ये अनेक मोठमोठ्या व्यक्तींची नावं येत आहेत. त्या व्यक्तींचा त्याच्यात समावेश आहे की नाही हे FIR दाखल झाल्यानंतरच समजेल. मात्र त्यांनाही संशयाच्या भोवऱ्यात तुकाराम मुंढेंनी उभं केलेलं आहे. कारण जे दूध भेसळखोर सापडलेत त्यांच्या अवतीभोवती जे असणारे लोक आहेत ते काही व्यवसायाशी निगडीत आहेत, काही उत्पादनाशी निगडीत आहेत. आमदार प्रकाश सोळंकेंनी तर एका दूध संस्था चालकाचं नाव घेऊन त्यांनी तुपामध्येच भेसळ केले असल्याचं जाहीर सभागृहाला सांगितलं आणि त्याच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही असं मंत्री नरहरी झिरवाळ यांना विचारलं. तर त्यामध्ये उत्तर देताना नरहरी झिरवाळ यांची मम झाली. त्यांना या प्रश्नात मदत करण्यासाठी, या उत्तरामध्ये मदत करण्यासाठी स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर धावून आले. मात्र जेव्हा राहुल नार्वेकरांनी मंत्र्याची बाजू घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी त्यांना पटवून दिलं की या भेसळखोरांवर गुन्हा दाखल करणे का गरजेचं आहे. आणि त्यानंतर मात्र राहुल नार्वेकर यांनी थोडीशी नरमाईची भूमिका घेऊन नरहरी झिरवळ यांना आदेश केले किंवा नरहरी झिरवळ यांना सूचना केल्या की मंत्रीसाहेब तुम्ही या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होईल याची काळजी घ्या. आणि त्यामुळं नरहरी झिरवळ आज सगळ्या आमदारांना उत्तरं देताना त्यांच्यावर मात्र दबाव स्पष्ट दिसत होता. ते ज्या पक्षाचे नेतृत्व करतायत त्या पक्षाचा दबाव होता का? कारण भाजपचे आमदार तर या प्रश्नावर तुटून पडले होते. पहिल्याच दिवशी विधान परिषदेमध्ये योगेश टिळेकरांनी एकदम आक्रमकपणे भूमिका मांडत दूध भेसळखोरांवर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका ठेवली. सुरेश धस यांनी तर सर्व इतिहास सांगत दूध भेसळीशी ज्या विभागात गुन्हे घडले त्या भागाची प्राथमिक माहिती देऊन सभागृहाला ज्ञात केलं की दूध भेसळखोर किती पोहोचलेले आहेत. त्यानंतर विक्रम पाचपुते जे भाजपचे आमदार आहेत, श्रीगोंद्याचे आमदार आहेत, ते नेहमीच भेसळीच्या विरोधात बोलत असतात. अनेक वेळा मीही प्रश्न विचारले होते
की विक्रम पाचपुते या मुद्द्यावर का बोलत नाही, तर विक्रम पाचपुते यांनीही मोठा आवाज या दूध भेसळीवर उठवलेला आहे. नंतरचे दूध भेसळीवर आवाज उठवणारे आमदार आहेत आमदार गोपीचंद पडळकर. गोपीचंद पडळकर त्यांच्या सडेतोड भूमिकेला परिचित आहेत आणि गोपीचंद पडळकर यांनी मंत्री नरहरी झिरवळ यांना मात्र धारेवर धरून त्यांच्याकडून उत्तरं घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रकाश सोळंके जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत त्यांनीही नरहरी झिरवळ यांना प्रश्न विचारत आपली भूमिका मांडून सरकारनेच दूध भेसळखोरांना पाठीशी घालायचं नाही असं ठरवलेलं आहे, तर तुम्ही मंत्री म्हणून तुमची भूमिका बजावा, तर विरोधक म्हणून आम्हीही तुमच्यासोबत आहे हे सांगण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनीही चांगली भूमिका मांडली. पाहूया नक्की काय होतंय, दूध भेसळ प्रकरणावर नक्की काय होतंय हे आपणाला पुढील काळात समजेलच. आज मी तर इथं थांबू. शेवट जाता जाता मी तुम्हाला एवढंच सांगतो की दूध भेसळ प्रकरणामध्ये तुकाराम मुंडे आज हिरो आहेत. तुकाराम मुंडेंच्या कारवाईवर सर्वजण खुश आहेत. तर आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबतच्या प्रश्नामुळं पोलीस या आरोपींना पाठीशी घालतील का? दूध भेसळ रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांची नरमाईची भूमिका असेल का? त्यामुळं थोडी धाकधूक वाटते. तर शेतकरी मात्र आशावादी आहे. 20 लाख लिटर दूध कमी झाले एका दिवसाचं. आमच्या दुधाचा बाजार वाढेल, भेसळखोरांना जेल होईल आणि आम्ही जे कष्टाचं कमवतो त्याला मोल भेटेल. अशाच पद्धतीची भूमिका आज तरी दिसते. उद्या जन आंदोलन यावर कसं उभं राहील आणि सरकार याच्यावर कठोर कायदे काय करतील याच्यावरच पुढची कार्यवाही होईल असं वाटतंय. आज तुर्तास इथेच थांबू. उद्या भेटू नवीन भागात. आपण पाहत राहा वास्तव मराठी. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.